एका 20-22 वर्षाच्या मुलीचं ॲबॉर्शन केलं गेलं आणि ॲबॉर्शन केल्यानंतर यवतमाळ बसून तिला पुण्यापर्यंत आणण्यात आलं. त्या मुलीचा त्यात जीव गेला. रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. आवाज हा कुठल्या तत्कालीन मंत्र्याचा आहे हे पोलिसांना कळलंय, पण अद्याप होतो त्या प्रकरणामध्ये त्या माजी मंत्र्याच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल केला नाही. ही राज्याची स्थिती आहे. इकडे मंत्री बायका लपवत आहेत आणि काही मंत्री प्रॉपर्टी लपवत आहेत. ऍफिडेव्हिट करून सांगता तुम्ही आणि त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे स्थिती काय आहे मी फक्त तो आपल्याला एक बातमी सांगतो टाइम्स ऑफ इंडियातली. ही लेटेस्ट आहे. 12 thefts, 2 rapes a day. सिटी क्राइम अप बाय 27%. दुर्दैव हे की जे कुंपण आहे ते शेत खात आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. एका सत्ताधारी पक्षाच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर बलात्काराची तक्रार झाली, एका तरुणीने केली. ती महिला सुद्धा मुस्लिम पीडित महिला होती. एफआयआर नाही. सत्ताधारी पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन त्याने पत्रकार परिषद घेतली. मग कशाला निर्भयानंतरचा 354चा कायदा केला. आणि त्याच्यामुळे हे राज्य जे आहे, हे राज्य कायदा सुव्यवस्था ही अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचलेली आहे. ही दुसरी बातमी आहे लेटेस्ट. एससी ऑन सीसीटीव्ही ऍट पोलीस स्टेशन स्टेट डिफाईंग. कोण म्हणते? मी नाही, मुंबईचं उच्च न्यायालय. सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलाय 20 साली की राज्यातल्या देशातल्या सर्व पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही बसले पाहिजेत. काय केलं 2.5 वर्षात? ऐकायचंय उच्च न्यायालयाचं मत, माझं नाही. Whenever we ask for CCTV footage, it is never given. The purpose of the Supreme Court passing the order is lost. It is done intentionally. हे ठरवून केलं जात आहे की पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही गृह विभागाकडे बसवले जात नाहीत. हे मुंबईचं उच्च न्यायालय म्हणते. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे या राज्यातली कायदा सुव्यवस्था ही अत्यंत खालच्या पातळीला गेली आहे. माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की व्यक्तिशः मला त्यांच्याविषयी अत्यंत आदर आहे. एक अत्यंत सज्जन प्रामाणिक असे ते व्यक्ती म्हणून मला किमान मला तरी परिचित आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की आपण या सगळ्याच्या वर उठून हे ऍक्टिंग डीजी नावाचं प्रकरण या राज्यात तुमच्या प्रभावामुळे घडलं का तुमचे जे वरचे प्रमुख आहेत त्यांच्यामुळे घडलं? आपण लगेच त्यांना सीपी केलं. 3-4 महिने रिटायरमेंट असताना हरकत नाही, तो आपला अधिकार आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभागाच्या सुद्धा मागण्या आज आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेल्या आहेत. खरं तर नगर विकासावर सुद्धा आधीच्या वक्त्यांनी बरंच काही त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं, पण पर्यावरणाच्या नावाखाली मुंबई शहरातल्या विकासाचा पर्यावरणाच्या नोंद घेत आहे. पर्यावरणाच्या नावाखाली मुंबई शहराच्या विकासाचा बट्ट्याबोळ आणि त्या नावाखाली मुंबई महानगरपालिका विकण्याचं एक मोठं षडयंत्र आहे. माझ्या हातात कात्रण आहे. मुंबई शहराच्या पुढच्या 50 वर्षाचा पाणी प्रश्न सोडवणारा गारगाई धरण प्रकल्प रद्द का? तर त्या ठिकाणची झाडं ही आम्हाला तोडावी लागतील. माधवराव चितळेंचं नाव या सभागृहातल्या सगळ्यांना माहिती असेल. फार मोठे जलतज्ञ आहेत. जगातले सर्वोच्च त्या विषयातले पुरस्कार या व्यक्तीला मिळाले आहेत. आपल्या राज्याचे सचिव होते. त्यांना जेव्हा या प्रश्नावर त्यांचं मत विचारलं तेव्हा त्यांनी एका वाक्यात सांगितलं, गारगाई प्रकल्प धरण रद्द करणं हा शुद्ध वेडेपणा आहे. आणि कारण काय सांगितलं? झाडं तोडली जातात. आता दुसरी बातमी दाखवतो. समुद्राचं, कारण त्याच्यामध्ये सल्लागार नेमायचे आहेत. मुंबई महानगरपालिकेचं वैशिष्ट्य काय आहे? प्रोजेक्ट कधी हो पण आधी नेमा सल्लागार.
एवढं एकमेव धोरण आहे, बाकी काही नाही. गारगाई धरण प्रकल्प रद्द. त्याच्यानंतर आरे मध्ये कारशेड थांबवली का? तर आरे मध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. आणि त्याच्यामुळे नाही, बालाटवर मी म्हणणार नाही. पुढची बातमी आहे काय आहे की आरे मध्ये, ही बघा बातमी, आरेतील त्या झाडाची अखेर कत्तल. ही कत्तल कोणी केली? ही त्या ठिकाणी कार डेपोचं काम करणारा, मला एक 5-10 मिनिटं द्या फक्त. जे डेपोचं काम करणारी लोक आहेत त्यांनी या झाडाची कत्तल केली. दुसरं हो, समान वेळ. दुसरं, याच आरे कॉलनीमध्ये, आहे ना, ज्या आरे कॉलनीमध्ये आरे कारशेड न करण्याचा निर्णय घेऊन मुंबई शहराच्या एकात्मिक मेट्रो प्रकल्पाचा बट्ट्या बोळ या सरकारने आपल्या अहंकारापायी केला. त्या आरेमध्येच आरटीओचं ऑफिस हे निर्माण करण्याची सूचना आता दिलेली आहे. आरटीओचं ऑफिस चालतं पण आरेचं कारशेड चालत नाही. मी परवा एका प्रश्नाच्या उत्तरात त्या ठिकाणी वाचलंय की आता तिथल्या आमदारांच्या मागणीवरनं आरे कॉलनीमध्ये वृद्धाश्रम सुद्धा उभारायला परवानगी देणार. पण अख्ख्या मुंबई शहराच्या हिताचा आरे कारशेडचा प्रोजेक्ट मात्र हा करणार नाही. काय चाललंय मुंबई महानगरपालिकेमध्ये? ही बघा अजून एक बातमी. वाहनतळ प्राधिकरणासाठी आणखीन 1 वर्ष प्रतीक्षा. हे मुंबई शहराचे प्रश्न सोडवणार आहेत. रोहित मुंबई नाही अध्यक्ष महोदय हे बरोबर नाहीये. ऐकून घ्या. नाही अध्यक्ष महोदय बरोबर नाहीये. ऐकून घ्या. मी सांगतो, आशिष शेलार साहेब 32 मिनिट बोलले, आपण 20 मिनिट होऊन गेले. नाही, वेळ आपला शिल्लक राहणार नाही पक्षाचा. पुन्हा आपले सदस्य बोलायला मागितले तर मग संधी मिळणार नाही. त्यामुळं आपण जरा वेळेची मर्यादा पाळा. 10 मिनिटं जास्त होतात. दोन मिनिटांमध्ये उरका. 5 मिनिटं. 2 मिनिटांमध्ये. अरे 5 मिनिटं असं काय करताय? आम्ही जेन्युइन प्रश्न मांडतोय साहेब. मुंबई शहराच्या ट्रॅफिकचे 2 मार्ग होते सोडवण्याचे. एक मेट्रो, त्या मेट्रोचा बट्ट्याबोळ केला. 2034च्या डीपी मध्ये वाहनतळाची आणि त्याच्या प्राधिकरणाची एक संकल्पना आणली. पण साधं प्राधिकरण, त्याची सिस्टीम आज उभी करायला मुंबई महानगरपालिकेकडे वेळ नाही. या प्राधिकरणाला पूर्णवेळ व्यक्ती जवळजवळ 12-13 महिने या सरकारच्या कालखंडात नव्हती. भूमिगत वाहनतळाचं धोरण काय हे मुंबई महानगरपालिकेकडे नाही. इस्टेट डिपार्टमेंट म्हणतं ते रोड करेल, रोड म्हणतं इस्टेट डिपार्टमेंट करेल. आणि त्यामुळे मुंबई शहराच्या या दोन्ही प्रश्नांचा बट्ट्याबोळ केलेला आहे. आपण मला वेळ फार कमी देता म्हणून शेवटच्या मुद्द्याकडे मी जातो. मगाशी काय मुंबई वातावरण बदल 2022 त्याचा उल्लेख झाला आणि त्याच्यामध्ये काय टार्गेट ठेवलंय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी 2070चं लक्ष्य ठेवलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. मुंबई महानगरपालिकेने टार्गेट ठेवलंय 2050, जे अख्ख्या देशाला 2070ला जमेल त्याच्याऐवजी आम्ही 20 वर्ष आधी करतोय. पण स्थिती काय आहे की पर्यावरणातले बदल, मुंबई शहरातले मूलभूत प्रश्न अजून सुटत नाहीयेत. एसटीपी शिवरेज ट्रीटमेंट प्लांट 25 वर्ष सत्ता आहे, पण आजही 1.25 कोटी मुंबईकरांचा मैला आणि सांडपाणी विदाउट ट्रीटमेंट हे समुद्रात दिलं जातं. आणि याने एसटीपीची टेंडर काढली. काय स्थिती आली त्या टेंडरची? पहिलं टेंडर आलं 26,000 कोटीचं. केदार साहेब 26,000 कोटी. पुणे महानगरपालिकेने टेंडर काढलं याच्या 1/3 पेक्षा कमी किमतीत. शेवटी लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने एका हिअरिंगला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवून घेतलं. सांगितलं तुम्ही स्वतः इन पर्सन आमच्या समोर उभे राहा
आणि मग ते टेंडर कॅन्सल करून एवढंच नाही, सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या हे सांगितलं की तुम्ही एसटीपीचं जे टेंडर काढणार ते आम्ही मॉनिटर करू, कारण आमचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाहीये. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या नगर विकास आणि मुंबई शहराच्या विकासाच्या नावाखाली मुंबई शहराची वाट लावलीच आहे, पण मुंबई विकण्याचा डाव आहे. प्रतीक्षा नगरचा बस डेपो 1 रुपयात दिला, 1 रुपयात. आणिक नगरचा बस डेपो खासगी बसवाल्यांना 1 रुपयात ठराव पास करतायत. आशिष शेलारांनी बसचं सांगितलं. आणि त्यामुळे मराठीच्या नावाखाली पोयसर नदीच्या रुंदीकरणामध्ये आमच्या मतदारसंघातल्या लोकांना विस्थापित केलं जातं. अध्यक्ष महोदय, माऊलची आई पुढे, आणि हे धोरण बदललं पाहिजे. पालकमंत्री महोदय, ज्या ठिकाणी लोक आहेत त्या ठिकाणीच त्यांना राहायला मिळालं पाहिजे, तर या नद्यांचा पुनर्विकास होईल. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या सगळ्या मुंबई शहराचा बट्ट्याबोळ केलेला आहे. मी फार डिटेलमध्ये जात नाही, पण एवढंच सांगतो, मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे माजी अध्यक्षांवर इन्कम टॅक्सने रेट टाकली. माझ्याकडे रिपोर्ट आहेत, मी तर ते वाचून दाखवत नाहीत. आणि त्यामुळे हा जो भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेत चालू आहे त्याची स्वतंत्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी मी करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. सन्माननीय सदस्य रोहित दादा पवार. अध्यक्ष महोदय, बोला. या ठिकाणी 2 मिनिट बोला. अध्यक्ष महोदय, पूरे महाराष्ट्र के सरकारी मेडिकल कॉलेजेस के टीचर्स डॉक्टर्स हड़ताल पर हैं. डॉक्टर्स की मुलाकात व चर्चा श्री अमित देशमुख साहब जो मिनिस्टर उसके उनसे हुई थी और आश्वासन था कि 80% मांगे पूरी हो जाएंगी, परंतु अभी तक शायद उनको इन्फॉर्मेशन नहीं मिली है या मांगे पूरी नहीं हुई हैं. वो सब बैठे हुए हड़ताल पे. मेरा निवेदन है कि सरकार इसको नोट ले और उस काम को जल्द से जल्द करे ताकि वो हड़ताल खत्म कर सकें. अगर मिनिस्टर साहब कुछ इन्फॉर्मेशन दे दें तो सर अच्छा होगा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आझमीजींनी जे या ठिकाणी मुद्दा मांडला, याच्या संचालक सचिव आणि काल मी स्वतः या सगळ्या आंदोलकांशी चर्चा केली आणि साधारणतः त्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या आम्ही तत्वतः मान्य केलेल्या आहेत. काही मागण्या ज्या आहेत त्याला सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्या समवेत त्यांची एक बैठक घडून आणायची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तो एक निर्णय होईल. आणि एक जो त्यांचा मुद्दा आहे जो प्रशासकीय बाबीमध्ये त्याच्यावर चर्चा होते, मला असं वाटतं की त्यावरही मार्ग निघेल. त्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून मी त्यांनाही आव्हान करू इच्छितो की त्यांनी राज्य सरकार सकारात्मक आहे, त्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं. कारण वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं ते आंदोलन आणि संपावर असल्यामुळे नुकसान होत आहे. परीक्षा आता होत आहेत आणि त्यांनाही शिक्षण द्यायचं आहे, त्यामुळं त्या सगळ्यांनीच माघार घ्यावी अशी आपल्या वतीनं मी त्यांना आव्हान करतो. सन्माननीय सदस्य रोहित दादा पवार. अध्यक्ष महोदय, सन 22-23 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे व त्याला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित आहे. इथं गृह विभागाच्या अंतर्गत काही प्रश्न हे नगर जिल्ह्याचे आहेत. आदरणीय मंत्री महोदय या ठिकाणी आहेत. मला आपल्या माध्यमातून सरकारला व मंत्री महोदयाला या ठिकाणी सांगायचे की नगर जिल्हा हा या महाराष्ट्रातला क्षेत्रफळामध्ये सर्वात मोठा 17,413 चौरस किलोमीटर असा मोठा जिल्हा आहे. पण याच्यामध्ये पोलिसांची संख्या आपण त्या ठिकाणी बघितली तर फक्त 3200 पोलीस अधिकारी त्या ठिकाणी काम करतात. जर एका व्यक्ती मागे जर बघितलं तर 1416 लोकांमागे एक पोलीस कॉन्स्टेबल असेल नाही तर अधिकारी त्या ठिकाणी आहे. जर तुम्ही इतर जिल्ह्याला त्या ठिकाणी तुलना केली तर जळगावमध्ये 11,000 ज्याच्यामध्ये असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी 250 कोटी रुपये बीज भांडवल हे उपलब्ध करून अतिशय स्वागत करण्यासारखी योजना आहे. पण याच्यामध्ये जे असंघटित इतरही लोक आहेत ज्याच्यामध्ये शहरी भागामध्ये 45% पेक्षा जास्त लोक राहतात आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं
तर असंघटित क्षेत्रामध्ये मेजॉरिटी लोक त्या ठिकाणी काम करत असतात. आणि जर आपण आत्महत्या टोटल बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये ज्या आत्महत्या होतात त्याच्यापैकी 25% आत्महत्या या शहरामध्ये रोजंदारीले काम करणाऱ्या लोकांच्या त्या ठिकाणी होत असतात. म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला जर शहरी रोजगार हमी योजना त्या ठिकाणी आणता आली तर इंटरजनरेशनल जे पॉवर्टी सायकल आहे, ज्याच्यामध्ये एखादा गरीब कुटुंबातला व्यक्ती त्याला शिक्षण न घेता आल्यामुळे नाही तर आर्थिक अडचणीत असल्यामुळे पुढे त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं स्किलिंग असेल, एज्युकेशन असेल, जे प्रायमरी असू द्या सेकंडरी असू द्या, कुठल्याही त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे जे आई वडील व्यवसाय करतात त्याच व्यवसायामध्ये त्या ठिकाणी त्यांची पुढची पिढी ही अडकून राहते. त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी प्रगती होत नाही. याच्यातून जर या जनरेशनला त्या ठिकाणी आपल्याला काढायचं असेल तर येत्या काळामध्ये शहरी रोजगार हमी योजनेचा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. आणि तो विचार झाल्यानंतर तो डिमांड ड्रिव्हन असल्यामुळे ज्या व्यक्तीला या योजनेमध्ये यायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पुढे कुठलीही आपत्ती जर राज्यावर आली तर शहरी भागात राहणारे असे लोक जे रजिस्टर असतील त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि जाता जाता अध्यक्ष महोदय, पर्यावरण व वातावरण या विभागाच्या बाबतीत एअर पोल्युशनच्या बाबतीत मुंबई शहर सुद्धा त्याच्यामध्ये या भारतामध्ये एक नाही तर दुसऱ्या नंबरला त्या ठिकाणी आहे. त्या बाबतीत एक दीर्घकालीन धोरण असणं तितकंच महत्त्वाचं आहे. ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीत सरकारने चांगला निर्णय केला त्याचं स्वागतच त्या ठिकाणी केलं पाहिजे. पण आपण जर बघितलं शहरी भागामध्ये जे एअर पोल्युशन वाढतं त्याचं मुख्य कारण आहे ट्रॅफिक. आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठी जर आपल्याला त्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, त्याच्यामध्ये गुगल बेस्ड ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम जर त्या ठिकाणी लावता आली तर त्याचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो. अनेक विषयात अनेक लोकांना बोलायचंय, मी जास्त वेळ घेणार नाही. पण ज्या काही या छोट्या मागण्या पण महत्त्वाच्या मागण्या या ठिकाणी केल्या, या बाबतीत सरकार सकारात्मक असेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली यासाठी आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य श्री जिशान सिद्दीकी. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2022-2023 के बजट पर बोलते हुए गृह विभाग, नगर विकास विभाग, गृह निर्माण विभाग, पर्यावरण और वातावरण विभाग पर बोलने के लिए मैं आज खड़ा हूं. मैं बात करना चाहूंगा मुंबई के सड़कों के बारे में. हम सबको पता है कि मुंबई के सड़कों की क्या स्थिति है और उनमें कितने गड्ढे हैं. ये एक इकोनॉमिक ऑफेंस ही नहीं, एक क्रिमिनल ऑफेंस भी बोला जाएगा, क्योंकि हम हर सुबह जब उठते हैं तो हम देखते हैं कि कितने एक्सीडेंट्स हो रहे हैं, कितने लोगों की जानें जा रही है इन सड़कों की वजह से. और मैं ब्लेम डालना चाहूंगा जो कॉन्ट्रैक्टर्स है, जो कॉन्ट्रैक्टर्स का जो कार्टेल बना है महानगर पालिका में, उसकी वजह से कोई नए लोगों को आने नहीं मिलता है, नए कॉन्ट्रैक्टर्स को. और ये जो कॉन्ट्रैक्टर्स है वो ब्लैक लिस्ट होके अलग अलग कंपनीज खोल के फिर आते हैं और फिर बुरा काम करते हैं. मैं एक सजेशन देना चाहूंगा कि हर एक सड़क की मुंबई में, मेरे खुद के मतदार संघ बांद्रे पूर्व में भी सड़कों की बहुत खराब हालत है. मैं चाहूंगा कि हर एक सड़क पे कोर सैंपलिंग हो जाए जो सर्टिफाइड लैब्स के द्वारा हुए, और ये जो सैंपल के कोर लिए जाए वो कोई भी एजेंसी नहीं मगर रेप्यूटेड एजेंसीज जैसे IIT और VGTI से हो, और फिर पता चलेगा कि सड़कों में कितना डांबर है और कितना क्या मटेरियल है. क्योंकि जो डांबर की क्वांटिटी यूज होती है वो काफी हद तक कम यूज होती है. मेरे मतदार संघ में सड़कों की जो काम हो रही है वो उसके बारे में मैंने महानगर पालिका के कमिश्नर को भी बहुत बार लिखा है. जो भ्रष्टाचार मेरे H ईस्ट वार्ड में हो रहा है उसके बारे में भी मैंने कमिश्नर साहब को बहुत बार लिखित में दिया है, मगर कभी भी मुझे इसका सही जवाब नहीं मिला है. जिस विभाग की बारे में मैं कंप्लेन करता हूं वो उसी विभाग को बोलते हैं कि इसके बारे में आप कार्रवाई करो. तो कार्रवाई कौन करेगा और अपने आप पे कैसे करेगा? तो इसीलिए मेरी यही रिक्वेस्ट होगी कि जो H ईस्ट वार्ड में करप्शन है उस पे गौर किया जाए. मेरे मतदार संघ में VN देसाई अस्पताल है जिसमें मरम्मत की बहुत जरूरत है, जिसको विकास की बहुत जरूरत है. अगर आप अंदर जाके उसे देखेंगे तो उसमें डॉक्टर्स की काफी कमी है, स्पेशलिटी डॉक्टर्स की कमी है. उधर एक मैटरनिटी वार्ड होता था मगर अब वो भी इन यूज नहीं है.
एक ही महानगर पालिका का अस्पताल है, वीएन देसाई अस्पताल मेरे मतदार संघ बांद्रे पूर्व में, मगर वो भी आईसीयू एक प्राइवेट कंपनी चला रही है और लोगों से ज्यादा पैसे लेकर चला रही है। मैंने कमिश्नर साहब से इसके बारे में चर्चा भी की और एक सडन विजिट उनसे मैंने रिक्वेस्ट की, क्योंकि जो स्थिति है इस अस्पताल की वो बहुत बुरी है और मेरे मतदार संघ बांद्रे पूर्व के लोगों को इसके वजह से बहुत कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। मैं बात करना चाहूंगा, मेरे मतदार संघ में बीकेसी आता है। बीकेसी की स्मार्ट पार्किंग की इनॉग्रेशन हमारे माननीय मुख्यमंत्री साहब ने भी की, हमारे पालक मंत्री आदित्य ठाकरे जी भी उधर उपस्थित थे, मैं भी था। उसकी इनॉग्रेशन तो हुई है, मगर स्मार्ट पार्किंग अगर आप जाके देखेंगे बीकेसी में तो उस पार्किंग के बारे में कुछ स्मार्ट नहीं है सर। मेरे पास कुछ तस्वीरें हैं जो मैं आपको देना चाहूंगा। स्मार्ट पार्किंग तो दूर, उसकी कंडीशन इतनी बुरी है कि नॉर्मल गाड़ियां भी उधर नहीं पार्क हो जाती है। तो इसीलिए कौन सी कंपनी को यह स्मार्ट पार्किंग का कॉन्ट्रैक्ट दिया उस पर गौर करना चाहिए। मैं बाद में बोलूंगा उनको। मेरे मतदार संघ में जब भी मैं कुछ काम करने की कोशिश करता हूं, जब मैं एनओसी मांगता हूं, तो एमएमआरडीए का यह कहना है कि एयरपोर्ट से लेकर माहिम तक एक प्राइवेट एडवर्टाइजमेंट कंपनी है लक्ष्य एडवर्टाइजमेंट, जो पूरा काम करेगी और उसके रिटर्न में वो एडवर्टाइजमेंट करेगी। आज तक लक्ष्य एडवर्टाइजमेंट ने कुछ भी ब्यूटिफिकेशन का काम हाईवे पर नहीं किया है और मैं उधर का जनता का प्रतिनिधि होने के बाद भी मुझे काम किया देने नहीं जा रहा है और लक्ष्य एडवर्टाइजमेंट की सारी होर्डिंग्स लग चुकी है उधर, पर उन्होंने कुछ ब्यूटिफिकेशन नहीं किया है। तो ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है, क्योंकि लक्ष्य एडवर्टाइजमेंट करोड़ों रुपए कमाती है अपने एडवर्टाइजमेंट बोर्ड से और यही चीज सरकार खुद कर सकती थी। मैं खुद अपने सरकारी फंड्स, एमएलए फंड्स उसमें यूज करना चाहता था, मगर लक्ष्य एडवर्टाइजमेंट को ये कॉन्ट्रैक्ट दिया गया है पर ब्यूटिफिकेशन हुआ नहीं है। हमारे पालक मंत्री आदित्य ठाकरे जी भी सदन में है, तो मैं उनसे भी रिक्वेस्ट करना चाहूंगा कि इस पे गौर कीजिए कि ये एडवर्टाइजमेंट कंपनी को क्यों दिया गया है और अगर कोई ब्यूटिफिकेशन अब तक नहीं हुआ है तो क्यों उनको एडवर्टाइज किया देने जा रहा है। हमारे मतदार संघ में बीकेसी में एक साइकिल ट्रैक का भी उद्घाटन हुआ था, जो मेरे मानने में आदित्य ठाकरे जी का भी ड्रीम प्रोजेक्ट था, मगर साइकिल ट्रैक की भी कुछ तस्वीरें हैं मेरे पास, क्योंकि साइकिल ट्रैक की जब उद्घाटन होती है तब बहुत ही छोटा सा स्ट्रेच की उद्घाटन होती है, मगर उस साइकिल ट्रैक में साइकिल तो छोड़ो, आप इंसान पैदल भी नहीं चल सकता है। उस साइकिल ट्रैक की और पूरी जो बीकेसी में एमएमआरडीए के थ्रू काम हो रहा है, उस कॉन्ट्रैक्टर को, किस कॉन्ट्रैक्टर को दिया गया है उसकी कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि साइकिल ट्रैक्स, जो साइकिल इंथुजियास्ट है वो साइकिल नहीं चला पा रहे हैं इन ट्रैक्स पर। जो कार्टेल कॉन्ट्रैक्टर्स का बना है उस पे मेरी रिक्वेस्ट है कि टेंडर ट्रांसपेरेंसी होनी चाहिए, क्योंकि इसी वजह से बड़ी बड़ी कंपनियां जैसे लार्सन एंड टोब्रो और शाहपुर जी पालोन जी ये नहीं आ रही है, क्योंकि ये जो गलत तरीके से कॉन्ट्रैक्ट्स मिल रहे हैं और कार्टेल बना है वही कॉन्ट्रैक्टर्स को मिल रहा है। इसीलिए मैं रिक्वेस्ट करूंगा कि एक व्हाइट पेपर इशू हो एमएमआरडीए का, जिसमें बताया जाए कि एमएमआरडीए के थ्रू कितनी होर्डिंग्स है, उनको कितना रेवेन्यू मिल रहा है, उनके कितने मार्शल्स हैं जो बीकेसी में एमएमआरडीए के थ्रू जा रहे हैं। मुझे एक इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव होने के बावजूद मुझे 6-6, 8-8 महीने एमएमआरडीए से एनओसी नहीं मिलती है, मगर लक्ष्य एडवर्टाइजमेंट नाम की एक कंपनी है जो बिना ब्यूटिफिकेशन काम करे वो अपना एडवर्टाइजमेंट कर रही है। तो ये क्यों हो रहा है? एमएमआरडीए ने बीकेसी में एक कोविड सेंटर भी बनाया था, जिसको उसके बाद उन्होंने बीएमसी को हैंडओवर किया था। कोविड सेंटर बहुत ही अच्छा बनाया गया था, मगर काफी आरोप लगे हैं उस कोविड सेंटर पे। तो इन आरोपों को बंद करने के लिए हमें एक व्हाइट पेपर उस कोविड सेंटर का भी बनाना बहुत जरूरी है। मेरे मतदार संघ में अगर आप देखेंगे तो एक तरफ बीकेसी जरूर है जो अच्छा दिखता है, मगर उसके पीछे 3 बंगला, दाउरी नगर, बहराम नगर, दानेश्वर नगर, नौपाड़ा, शांतिलाल कंपाउंड, ये सब एरिया भी है जिसमें सुअर लाइन की कमी है, सुअर लाइन की मिसिंग लिंक्स है। तो मैं चाहूंगा कि इसका भी विकास हो और सुअर लाइन इधर जल्द से जल्द डाला जाए, जैसे मतदार संघ वालों को आसानी हो। हम हर साल मीठी नदी की बात करते हैं, मीठी रिवर की बात करते हैं और नाला क्लीनिंग की बात करते हैं,
हर साल बारिश की वजह से, मीठी नदी की वजह से पानी बाहर बहता है, फ्लड्स हो जाते हैं। महाराष्ट्र नगर और काफी एरियाज में पानी बह जाता है, 500 से 600 घर डूबने की तादाद में आ जाते हैं। मगर करोड़ों खर्चा करने के बाद भी मीठी नदी में कुछ कचरा साफ नहीं हो रहा है। जितना कचरा, जितनी गाद, जितना सिल्ट, अगर जो ऑफिशियल डिटेल्स में अगर आप देखेंगे, उतनी गाद अगर एक्चुअल में समुद्र से निकाले जाए, ये मीठी नदी से निकाली जाए, तो मुंबई में एक सिल्ट का पहाड़ बन जाएगा, जो मैं देख नहीं सकता हूं। इसलिए मेरा यही सजेशन रहेगा कि कौन सी ट्रक जाती है और गाद देती है। अध्यक्ष महोदय, मैं अपने पक्ष से पहला व्यक्ता हूं, तो मुझे और काफी पॉइंट्स है जिसके बारे में मुझे बात करना है। जो गाद मीठी नदी से निकल रही है, वो गाद अगर एक्चुअल में इतनी निकल रही है तो एक पहाड़ बन जाना चाहिए, जिसको मैं देख नहीं सकता हूं। तो जो ट्रक ये गाद को निकालती है, उसके नंबर प्लेट और फोटोग्राफ के साथ सरकार को मांगना चाहिए और सारा डेटा एक्सेल शीट में होना चाहिए। माननीय मुख्यमंत्री साहब आज सदन में नहीं है, मगर मैं उनसे एक निवेदन करना चाहूंगा कि उन्होंने कोविड काल में बहुत ही अच्छा काम किया। मैं खुद भी जब घर पे था, तब जब उद्धव जी ठाकरे साहब जब संबोधित करते थे हमारे मुंबईकर को और महाराष्ट्र वालों को, तो मुंबईकर लोगों ने और महाराष्ट्र वालों ने उनकी बात सुनकर वो घर पे बैठे, मगर इसकी वजह से काफी उनको नुकसान का सामना करना पड़ा, उनकी रोजी रोटी गई। तकरीबन 90,000 करोड़ महानगर पालिका का डिपॉजिट है, फिक्स डिपॉजिट। उसके तौर पर अगर उनको 5% इंटरेस्ट भी मिलता है तो साल का वो तकरीबन 4,500 करोड़ होता है। और असेसमेंट जो टैक्स है मुंबई का, मैं मानता हूं कि तकरीबन 5,000 से 6,000 करोड़ का होता है। तो मेरी ये रिक्वेस्ट है माननीय मुख्यमंत्री साहब से कि वो कम से कम 1 साल का, मैं तो चाहूंगा 2 साल का, मगर कम से कम 1 साल का असेसमेंट टैक्स माफ करे। और वो हम ऐसा सोचेंगे वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे। हाँ, मगर मैं, जैसे मैंने कहा कि मैं अपने पक्ष का पहला व्यक्ता हूं। अच्छा, थैंक यू अध्यक्ष महोदय। तो जैसे मैं कह रहा था कि महापालिका 1 साल में इंटरेस्ट के तौर पर ही 4,500 करोड़ कमाती है। तो अगर हम मुंबईकर को एक तोहफा दे कोविड में हमारी बात सुनने के लिए, तो हमें उनका असेसमेंट टैक्स माफ करना चाहिए। हमें सोचना चाहिए कि 1 साल हमने टैक्स नहीं कमाया है और इस दिसंबर में, इस साल के एंड में तकरीबन 13,000 करोड़ बिल्डिंग प्रपोजल को बीएमसी से आया। तो ये मुख्यमंत्री साहब के लिए बड़ी बात नहीं होनी चाहिए। मैं एसआरए की बात करना चाहूंगा। एसआरए के जो हमारे झोपड़पट्टी के वासी होते हैं, हमारे भाई बहन, वो 5 साल के लिए खरीदी बिक्री नहीं कर सकते, मगर ये कोई क्लैरिटी नहीं है कि कब से 5 साल नहीं कर सकते। बहुत बार ऐसा होता है कि विकासक 20-25 साल प्रोजेक्ट को अटका के रखता है। मेरे वांद्रेपुर में भी ऐसा हुआ है। और उन सालों में अगर झोपड़पट्टी के जो वासी है, उसे अगर अपनी जगह बेचनी है तो वो नहीं बेच पाता है। 20 साल में, 15 साल में बहुत सी चेंजेस होती है, मगर खरीदी बिक्री वो नहीं कर सकता है। तो मेरी यही मांग है कि जब विकासक उसे पोजेशन दे तो उसके बाद 5 साल गिना जाए, और जब विकासक उसको नहीं दे रहा हो तो उसे नहीं मायना दिया जाए। मेरे मतदार संघ में बहुत से एसआरए के प्रोजेक्ट्स हैं, जैसे बहराम नगर में, भारत नगर में, शिव शक्ति, गोलीबार, संजय नगर, जय शिव साई, महाराष्ट्र नगर, अंबेडकर नगर। और एक ऐसा बिल्डर है जिसका नाम मैं हमेशा सदन में लेता हूं, शिवालिक बिल्डर्स, मगर मुझे पता नहीं कि इस बिल्डर का नाम मुझे लेना चाहिए नहीं, क्योंकि कौन इसे प्रोटेक्ट कर रहा है मुझे नहीं पता। क्योंकि इस सदन में जितनी भी बार मैंने आवाज उठाई है, उसका मुझे कोई जवाब नहीं मिल रहा है, और गोलीबार के रहवासियों को इसका कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। मगर वो विकासक इलेक्शन के पहले जरूर आता है, चेक्स देता है और फिर गायब हो जाता है। तो पता नहीं उसको कौन प्रोटेक्ट कर रहा है। मुंबई में तकरीबन 60% स्लम्स है, मेरे वांद्रेपुर में तो इससे ज्यादा है। एक तरफ पे हमारी गवर्नमेंट कॉलोनी है, उनके मालिकाने हक के लिए मैं लड़ रहा हूं, और एक तरफ हमारे झोपड़पट्टी के भाई बहन हैं। इसलिए हमें यूडी के ज्यादा से ज्यादा फंड्स की जरूरत है। मैं रिक्वेस्ट करूंगा कि कोविड के टाइम
बहुत अच्छा काम हुआ, पर बहुत सी उंगलियां भी उठी है। अलग अलग तरह के आरोप लगे हैं, कोविड सेंटर को लेकर, पीपी किट को लेकर, ऑक्सीजन मास्क को लेकर। मैं चाहता हूं कि जो लोग ये आरोप लगा रहे हैं उन सब का मुंह बंद करने के लिए हमको कोविड के दौरान एक सब कुछ व्हाइट पेपर पे लाना चाहिए। पर्सनल तौर पर हमने भी बहुत अनाज बांटा है, पीपी किट्स खरीदे हैं, मास्क खरीदे हैं, मगर कुछ लोग कहते हैं कि वही मास्क बीएमसी उस टाइम पर 5 गुना ज्यादा भाव पे खरीद रही थी। तो इसका जवाब देने के लिए हमें एक व्हाइट पेपर देना बहुत जरूरी है। हम सबके एमएलए फंड से कुछ परसेंटेज कोविड रिलीफ के लिए गया था। मैंने भी अपने मतदार संघ के लिए एम्बुलेंस मांगी थी, मगर 2 साल हो गया, कोविड समाप्त होने पर आया, मगर वो एम्बुलेंस आई नहीं। कुछ लोग कहते हैं कि वो एम्बुलेंस नहीं आई क्योंकि एम्बुलेंस में महानगर पालिका को कमीशन नहीं मिलता है, पर उसका जवाब मुझे नहीं पता। कमीशन, मैं चाहता हूं कि एसआरए की सारी रिहैब बिल्डिंग्स का स्ट्रक्चरल ऑडिट हो और एक पैरामीटर हो कि सेल बिल्डिंग की जो अगर क्वालिटी अच्छी होती है और जो रिहैब वालों को जो बिल्डिंग्स मिलती है उसकी क्वालिटी अच्छी नहीं होती है। मैं ग्लास मुद्दा बोल रहा हूं, उसका कुछ गाइडलाइंस होना चाहिए कि जो रिहैब के जो झोपड़पट्टी वासियों को एक घर मिलता है तो उसकी भी पैरामीटर्स होने चाहिए, उसका भी क्वालिटी चेक होना चाहिए। मैं लास्ट में मेट्रो के बारे में बात करना चाहूंगा। मैं आखिर में मेट्रो के बारे में बात करना चाहूंगा। मुंबई शहर में, मुंबई सिटी में अंडरग्राउंड मेट्रो है, पर मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट में एलिवेटेड मेट्रो है। मैं बोलना चाहूंगा कि मुंबई सिटी में 10 आमदार है और मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट में 26 आमदार है। इसी सदन में मेरे पिताजी आमदार बाबा सिद्दीकी जी ने भी ये मुद्दा उठाया था और कहा था कि मुंबई सबर्बन सिटी में भी हमें अंडरग्राउंड मेट्रो की जरूरत है। तभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहब ने इस पे स्टे भी डाला था। फिर भी मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट को स्टेप ब्रदर ट्रीटमेंट मिल रहा है और उसकी वजह से ट्रैफिक और कंजेशन हो रहा है। मेरी मांग यही है कि ट्रैफिक और कंजेशन के लिए कुछ सोचा जाए। मेरे सारे जो पॉइंट्स हैं मुझे यकीन है कि मंत्री महोदय उसे गौर करेंगे और कुछ सुझाव देंगे। आपने मुझे बोलने का मौका दिया, बहुत बहुत शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अल्लाह हाफिज। सन्माननीय सदस्य श्री गणेशजी नाईक। माननीय अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरील चर्चांच्या अनुषंगानं मी या ठिकाणी माझी भूमिका मांडण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये गर्दी वाढली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण सुरू झालं आणि भविष्यकालामध्ये मुंबईमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून नवी मुंबईची स्थापना केली गेली। 95 गाव, ठाणे जिल्ह्यातला, ठाणे तालुक्यातला ठाणे बेलापूर पट्टा, उरण तालुक्यातला अर्धा भाग, पनवेल तालुक्यातला अर्धा भाग आणि अशा 95 गावामध्ये ही नवी मुंबई सुरू झाली। गावठाणं ओरिजिनल जी होती त्याच्या बाहेर त्या नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या भावी पिढ्यांकरता एक्सटेंडेड गावठाण निर्माण होणं गरजेचं होतं। दुर्दैवानं विविध कालखंडामध्ये ते होऊ शकलं नाही आणि परिणामी लोकांनी गरजेपोटी आपली घरं बांधली आणि त्या बाबतीमध्ये 2010 साली निर्णय झाला। त्याच्यानंतर 2013 साली त्याच्या सुधारणा केली गेली आणि आता अंतिम टप्प्यामध्ये 25 फेब्रुवारी 2022 रोजी नगर विकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जीआर निघाला। अध्यक्ष महोदय, त्या जीआर मध्ये स्पष्टता आली नाही। पहिल्यांदा मी स्ट्रोक मध्ये एक गोष्ट नमूद करतो की माननीय नगर विकास मंत्रालयाने काढलेल्या जीआर मध्ये भाडे तत्वावर त्या जागा दिल्या जातील। आम्ही आमच्या मूल मालकीच्या जागा शासनाला दिलेल्या असताना आम्ही भाडे तत्वावर त्या जागा का घेऊ?
माननीय एकनाथजी शिंदेनी या बाबतीमध्ये स्पष्टता द्यावी की आमच्या सातबाऱ्याच्या उत्तरावर आम्ही मालक असताना आमच्या जागा सिडकोने घेतल्या आणि आता आम्हाला भाडेकरू सारखे तुम्ही जर वागणुकीची भूमिका घेणार असाल तर ती कदापि सहन केली जाणार नाही हे मी विनम्रपणे नमूद करतो. अध्यक्ष महोदय, अजून या GR मधल्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्टता आलेली नाही. मूल गावठाणापासून 250 मीटरच्या पर्यंतच्या, त्याच्यानंतर 250 मीटरच्या पुढच्या जी काही लोकांनी घरं बांधली त्या घराच्या बाबतीमध्ये ज्याला रिझर्व्ह प्राइसच्या किती टक्के असं म्हटलं की 250 पर्यंतच्या घरांना रिझर्व्ह प्राइसच्या 30% त्या ठिकाणी रक्कम दर लावला जाईल आणि त्याच्या पुढच्या असलेल्या 500 मीटरच्या पर्यंतच्या 60% त्या ठिकाणी रिझर्व्ह प्राइसचा दर लावला जाईल. अध्यक्ष महोदय, बाब अशी आहे की एखाद्याचं शेत मूल गावठाणापासून जवळ होतं म्हणून त्या ठिकाणी तिथं घर बांधलं. एखाद्याचं शेत 500 फुटापर्यंत होतं. आता प्रश्न असा की राज्य शासनाने जर त्यांना पर्यायी जर त्यांना कोणाला व्यवस्था करायची असेल, त्यांना निश्चितपणे एक पुनर्वसनाचा भाग म्हणून, ज्यांनी जमिनी दिलेल्या त्यांचं अस्तित्व टिकवण्याचा भाग म्हणून जर त्या ठिकाणी भूमिका घ्यायची असेल तर काही शेतकऱ्यांना 30% काही ठिकाणी 60% ही गोष्ट डायजेस्ट होत नाही. आणि म्हणून त्या बाबतीमध्ये नगरविकास मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्ट द्यायला पाहिजे. एकूण मूल गावठाणामध्ये कमर्शियल घरं बांधली होती, ग्रामपंचायतच्या कालखंडामध्ये बांधली होती. आता त्या मूल गावठाणामध्ये असलेल्या निवासी घरं आणि व्यापारी असलेला परिसर या बाबतीमध्ये स्पष्ट त्या ठिकाणी एकूणच भूमिका स्पष्ट मांडण्याची गरज आहे. गरजेपोटी बांधलेल्या घरांमध्ये सुद्धा मूल शेतकऱ्यांनी बांधलेल्या, काही शेतकऱ्यांच्याकडून काही लोकांनी जागा विकत घेतल्या, नोटिफाईड म्हणजे तिचं ऍक्विजिशन झालं होतं तरी सुद्धा अज्ञानापोटी काही लोकांनी बाहेरच्या लोकांना जागा दिल्या, त्या लोकांनी तिथं घरं बांधली. आता प्रश्न असे, प्रकल्पग्रस्त लोकांच्या बरोबर ज्या ठिकाणी आता 40-40 वर्षापासून तिथं लोक राहतात त्या लोकांच्या सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्टता येणं गरजेचं आहे. आणि म्हणून एकूणच या बाबतीमध्ये एक पुस्तिका निर्माण केली पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या गावाचा नकाशा घेतला पाहिजे. मूल गावठाण, त्याच्यानंतर मूल गावठाणाच्या बॉर्डर पासून 150 मीटर पर्यंतची, 150 ते 500 मीटर पर्यंतची त्या ठिकाणी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने त्या ठिकाणी काय भूमिका घेतलेली आहे याची स्पष्टता येणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मधल्या काळामध्ये माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी युनिफाईड DCR जाहीर केला गेला. अध्यक्ष महोदय, मी विनम्रपणे सांगतो की ज्या शहरामध्ये FSI ची वाढ होणार असेल आणि त्या शहराचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट जर तयार झालेला नसेल आणि तसा अंदाजाने त्या ठिकाणी आले राजाजीच्या मना त्यात तिथे कोणाचे चाले ना अशा प्रकारचा लहरी कारभार जर झाला असेल तर त्या ठिकाणी जे नागरिक राहतील त्यांच्या भविष्य काळामध्ये कुठल्याही प्रकारचं नागरिक शास्त्र आणि कुठलंही त्यांचं आरोग्य सांभाळलं जाईल याची शाश्वती देता येत नाही. इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट म्हणजे मी बऱ्याचशा लोकांना माहित असेल पण मी आपल्या माध्यमातून माझ्या मनात इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट म्हणजे काय की एकूण असलेले क्षेत्रफळ, त्याच्यामध्ये असलेले रस्ते, त्या रस्त्याच्या अनुषंगाने असलेली मैदानं, बाग बगीचे, हॉस्पिटल, शाळा, बाजाराच्या जागा, खुल्या जागा, पोलीस स्टेशनची जागा, फायर ब्रिगेडची जागा, या सर्वाचा विचार करून नागरिकांना सुरळीतपणे त्या ठिकाणी मुवमेंट करण्याकरता, वावर करण्याकरता अशा प्रकारची नगराची रचना असणं आणि ती किती FSI, 1 FSI, 1.5, 2, 2.5, 3 प्रश्न असा मी आज सांगतो. आज ज्या वेळेला मुंबई 26 जुलैला पाण्याने भरली त्याला माननीय विलासराव देशमुखांना कैलास विश्वास सांगितलं का या शहरामधून
एलिव्हेटेड रोड्स निघाले पाहिजेत. त्याच्यानंतर फ्रीवेची निर्मिती झाली. अध्यक्ष महोदय, आज आपण बऱ्याच ठिकाणी ब्रिजेस बांधलेले बघतात आपण. मेट्रोचं काम चाललंय, मोनोचं काम चाललंय. मी तुम्हाला एकच सुद्धा आजच्या क्षणाला एखाद्या ठिकाणी अपघात घडला तर ट्रॅफिक जाम होती. भविष्य काळामध्ये जो 4.5 FSI वाढवलेला आहे, तो 4.5 FSI वाढवलाय. त्याच्या अनुषंगानं वाढणारी वस्ती जर लक्षात घेतली तर असा एक दिवस असेल की त्या ठिकाणी गाडीने घेतात, चालत जाऊन त्या ठिकाणी 4-5 किलोमीटरचा अंतर गाठावं अशा प्रकारची परिस्थिती. सायकल चालण्याची सुद्धा सोय नसणार आहे. आणि म्हणून माननीय नगरविकास मंत्री महोदयांना मी सांगतो की या बाबतीमध्ये सुद्धा भविष्य काळामध्ये आपण जो युनिफाईड DCRच्या अनुषंगाने जो FSI वाढवला आहे, त्या अनुषंगाने होणाऱ्या भविष्यकाळच्या धोक्यांना तुम्ही कशा प्रकारचा सामना करणार आहात याची स्पष्ट कल्पना देणं गरजेचं आहे. अध्यक्षामध्ये नवी मुंबईमध्ये मूल गाव आहेत, औद्योगिकरण झालं, उद्योगधंद्यामध्ये बांधकाम करण्याकरता लोक आले, त्यांनी झोपट्ट्या बांधल्या. म्हणजे आज पनवेल, उरण, नवी मुंबईमध्ये मूल गावठाण, झोपट्टी आणि अद्ययावत बांधलेली कॉलनी अशा प्रकारच्या 3 स्वरूपामध्ये त्या ठिकाणी रचना झालेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की नुसती गावठाणा नको, झोपट्टीच्या लोकांना सुद्धा ती जागा मालकी हक्कानं द्या. आता बस झालं सिडकोचा कारभार, किती वर्ष सिडको राहणार आहे? जुनाच्या अंतापर्यंत सिडको राहणार असेल तर त्या लोकांनी कायम सिडकोचं म्हणजे भाडेकरू किती वर्ष भाडेकरू राहायचं आम्ही लोकांनी. मी गावठाण तिथल्या गावकऱ्यांसाठी बोलत नाही, मी ज्यांनी सिडकोच्या माध्यमातून घरं बांधली आणि घरं ज्यांनी घेतली त्या लोकांसाठी सुद्धा म्हणतो. त्यांना स्वतःचा मालकीची जागा त्या ठिकाणी म्हणून त्यांना कधी ही आमच्या घराची जागा आमच्या मालकीची आहे हे आनंद त्यांना मिळण्या. अतिशय थोडं 2-2च मिनिटात मी होतो. मी एकूणच आता सिडकोने त्या ठिकाणी कोस्टल रोड बांधा सुरू केलेला आहे. घनसोली नंतर पुढे एकनाथजी शिंदे साहेब ऐरोलीला तो रोड थांबलाय. 300 कोटी रुपयाचा तो रोड आहे. 150 कोटी रुपये महापालिका खर्च करणार, 150 कोटी सिडको देणार. माननीय सिडकोच्या व्यवस्थापक संचालकांना मी पत्र दिलं, त्याने फोनवर बोललो, त्यांनी पत्र मला दिलं की तुम्ही काम पूर्ण करा, त्याच्यानंतर आम्ही ते पैसे देऊ. बाब असे की या ठिकाणी 2 वर्षापासून त्या ठिकाणी प्रशासनाचं कारभार चालू झालेला आहे. अनावश्यक असलेले 100, 150, 200 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी निघतात. गरज नसताना त्या ठिकाणी टेंडर निघतात. मग त्याच्यातले जर 150 कोटी रुपये जर तुम्ही जर त्या ठिकाणी हे टेंडर न काढता ते पैसे तिथे वापरले गेले असते तर निश्चितपणे घनसोली ऐरोली रोड झाला असता. एकूणच प्रशासकीय यंत्रणा, आयुक्तांच्या बाबतीत माझी तक्रार नाही, परंतु आयुक्तांना मंत्रालयातून मंत्री स्तरावर की प्रशासकीय स्तरावर फोन जातात आणि त्या ठिकाणी अनवॉन्टेड कामं तिथे निघतात. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्षांनी त्या ठिकाणी माननीय आयुक्तांची भेट घेतली, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, आणि त्यांनी म्हटलेलं की 45 कोटी रुपयाची कामं झाली आणि कामं झाल्यानंतर त्याची टेंडर निघायला लागलेली आहेत. कोणाच्या आदेशानुसार निघाली? माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे, या प्रकरणाची आपण चौकशी करावी. आपल्या उत्तरामध्ये या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी उल्लेख करावा की ह्याची चौकशी आम्ही करतो. ऐरोली मध्ये एक स्मशानभूमीचं रिपेअरचं काम 6 कोटीचं, ज्या कॉन्ट्रॅक्टरची पात्रता नाही अशा कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी ते टेंडर दिले गेलं. आपल्या पक्षाचा फक्त 10 मिनिट वेळ राहिला आहे, त्यानुसार नियोजन करा. काय बोलता? आपल्या पक्षाचा फक्त 10 मिनिट वेळ राहिला आहे, त्याप्रमाणे आपण नियोजन करावं. आम्ही बोलतो. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं असं की ठीक आहे, म्हणजे पक्षाला एवढा वेळ लागेल, माझी काही हरकत नाही, आपण फक्त नियोजन करा. नाही थोडी वेळ आधी ऐकून घ्या, वेळ अशी वाढत नाही. ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाची निम्मा वेळ पूर्ण झाला पाहिजे, नंतर वेळ वाढेल, अशी वेळ वाढणार नाही. ठीक आहे अध्यक्ष महोदय, आय विल कन्क्लूड विथ इन नो टाइम.
अध्यक्ष महोदय, एकूणच नवी मुंबई शहर इतकं सुंदर शहर आहे, त्या शहराच्या अर्थकारणाची वाट लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. हे आरोप मी नाही केले, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक युवकचा उपाध्यक्षाने सांगितलं. त्यांनी नोटीस दिलेली आहे की जर का या गोष्टीची इन्क्वायरी झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू. जेव्हा विरोधी पक्षातला माणूस आरोप करतो तो खोटा आरोप करू शकेल, पण सत्ताधारी आघाडीमधला जे घटक त्या ठिकाणी आरोप करतो त्याला ग्रॅव्हिटी येते. बाब अशी आहे की भविष्य काळामध्ये या शहरामध्ये जे काही चांगलं चाललेलं आहे हे नीट चालण्याकरता सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. हे शहर आमचं एकट्याचं नाही, सगळ्यांचं आहे. एकूणच नवी मुंबईमध्ये दगडाच्या खाणी होत्या. दगडाच्या खाणी कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी त्याला एकदा बंद केल्या होत्या पर्यावरणाच्या कारणावरून, पुन्हा चालू झाल्या. आता त्या ठिकाणी त्या सिडकोमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या पुनर्वसन करण्याकरता त्यांना त्या दगडाच्या खाणी दिल्या गेल्या की तिथला दगड सिडकोच्या विकासाकरता कामाला यावा. सिडको फक्त एजन्सी होती. प्रकल्पग्रस्त लोकांनी ते पैसे ज्याला आपण जिच्याची मूल किंमत, ती मूल किंमत फॉरेस्टला सिडकोच्या मार्फत भरली गेलेली आहे. शिंदे साहेब आपल्याला कल्पना आहे या गोष्टीची? म्हणजे ज्याने जर ती मूल किंमत फॉरेस्टला भरली असेल तर तो त्याचा मालक होतो. आणि म्हणून आपण त्या लोकांना दगडीच्या खाणी बंद झाल्या असतील तरी सुद्धा वापर चेंज करून त्या लोकांना त्या ठिकाणी उद्योग म्हणजे करण्याकरता त्या ठिकाणी त्यांना मिळाल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे. आणि आपण या बाबतीमध्ये आपल्या खात्यातील विविध अधिकाऱ्यांशी, लॉ अँड ज्युडिशियरीशी सल्ला घेऊन त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्या क्वाऱ्या करण्याची आपण प्रक्रिया सुरू करावी. आता अध्यक्ष महोदय, मी पर्यावरण बोलणार होतो परंतु वेळ कमी असल्या कारणाने मी या ठिकाणी थांबतो. परंतु एकूणच नवी मुंबईमध्ये स्मशानाचं झालेलं अयोग्य माणसाला दिलेलं टेंडर, कामं झाल्यानंतर त्या ठिकाणी टेंडर काढण्याची झालेली प्रक्रिया, सिडकोने देऊ घातलेली रक्कम या बाबतीमध्ये स्पष्टता द्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन 2022 व 23च्या अर्थसंकल्प अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. नगर विकास मागणी क्रमांक F2, महानगरपालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुखसोयी विकासासाठी. अध्यक्ष महोदय, भांडूप पश्चिम मतदारसंघ संपूर्ण डोंगर पायथ्याशी वसलेला असून येथे खूप मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टी विभाग आहे. पावसाळ्यात अनेक वेळा भूसंकलन होऊन झोपडपट्ट्यांच्या घरांची पडझड होते व जीवितहानी देखील होते. यासाठी अशा घटनांमध्ये जीवितहानी टाळता येण्यासाठी या ठिकाणी पूर्वी बांधण्यात आलेल्या व आता सध्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण भिंती बहुतांशी तांत्रिकदृष्ट्या या कमकुवत झाल्या आहेत. अशा संरक्षण भिंतीचे दुरुस्तीचे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराज तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जन, दुर्गा माता देवी विसर्जन, त्याचप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक आपला दैनंदिन वेळ त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक म्हणा, लहान मुलं म्हणा, तेथे मोठ्या प्रमाणात घालवण्यासाठी येत असतात. परंतु त्या ठिकाणी हा परिसर आकर्षक व देखणा होण्याकरिता तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करणे होणे अत्यंत गरजेचं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, मगाशी अर्थसंकल्पावरती मला बोलता आलं नाही, पण या नगर विकास मार्फत या विषयाला सन्माननीय दादा या ठिकाणी उपस्थित, अर्थमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. हा प्रश्न सर्व नगरसेवकांच्या, आमदारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागात विविध नागरी सुविधांचे काम पार पाडण्याकरिता वेगवेगळ्या विभागांमार्फत विधानसभा आणि विधान परिषद या सदस्यांना
निधी पुरवण्यात येतो. सदर निधी नियोजन विभागात पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आमदारांच्या विभाग क्षेत्रात कामे पार पाडण्याकरिता ई टेंडरिंग करण्यात येते आणि ई टेंडरिंग करण्यात येत असताना येथे विविध मान्यता प्राप्त ठेकेदारांकडून निविदा प्राप्त भरण्यात येतात आणि त्यामध्ये ठेकेदार 30 ते 40%, 20%, 30% किंवा 40% अशा कमी दराने या ठिकाणी कामे करतात. 30 ते 40% निधी प्रत्यक्ष वापर न होता पुन्हा शासनाकडे जमा होतो. अशा प्रकारे जर जमा होत असल्यामुळे आता आमदारांचा निधी 5 करोड झालेला आहे. पण जर 20% जर तो बिलो गेला तर आमचा 1 करोड निधी फुकट जातो त्या ठिकाणी. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचा जर निधी जर बिलो सिस्टीमने जात असेल तर त्या नगरसेवकांना पुन्हा तो निधी नवीन कामांसाठी वापरता येतो. तर मी या ठिकाणी महापालिकेमध्ये अशाच प्रकारची कामे कमी दराने करणाऱ्या ठेकेदारांना पुन्हा नवीन कामं सुचवून त्या बिलो गेलेल्या निधीमध्ये आपल्याला ते काम त्या ठिकाणी करता येते. म्हणून त्यामुळे आपण देखील या शासनामध्ये देखील ज्या पद्धतीने आम्हाला निधी दिला जातो, जो बिलो निधी जातो आणि तो शासनाकडे परत जातो, तो परत देऊन आम्हाला दुसरी कामं सुचवण्यासाठी त्या निधीचा वापर करण्यासाठी देण्यात यावा अशा प्रकारचे धोरण या ठिकाणी सरकारने करावं आणि त्या निधीची उपलब्धता करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेतर्फे रहिवासी अनेक इमारतींना कालांतराने जुन्या इमारती झालेल्या असतात आणि त्या ठिकाणी टेरेस या कमकुवत झालेल्या असतात, टेरेसला तडे गेलेले असतात. अशा तड्यांना पावसाळ्यात लिकेजच्या समस्या उद्भवतात किंवा त्या बिल्डिंगचे कदाचित लाईफ त्यांचं कमी होतं. अशा टेरेसच्या छतावरती पत्रा शेड बांधण्यास छताची बांधण्यासाठी परवानगी द्यावी, जेणेकरून त्या छताची कार्यक्षमता वाढेल व अशा प्रकारच्या त्या बिल्डिंगला देखील चांगल्या प्रकारे आणखी आयुष्य मिळेल. म्हणून त्या ठिकाणी प्रसारण बांधल्यानंतर त्या ठिकाणी कमर्शियल वापर होणार नाही. यासाठी मात्र आपण नियम पाळावा की ते 4 फुटाचं त्या 4 फुटापर्यंत त्याला उंची देण्यात यावी. मात्र अध्यक्ष महोदय, माझ्या भांडूप मतदारसंघामध्ये 2 मिनिटं साहेब, बाजीप्रभू मैदान, गोदावरी दोंडू पाटील मैदान, नृत्यकर सुजसर्ज गार्डन बनविणे, ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधणे, लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य बसवणे, जॉगिंग ट्रॅक करणे इत्यादीसाठी आपण या ठिकाणी करण्यात यावं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गृह विभागातर्फे मी प्रतिनिधित्व गृह विभाग पुरवणी मागणी क्रमांक 20 मी प्रतिनिधित्व करत असलेल्या भांडूप पश्चिम विधानसभा क्षेत्रात भांडूप पोलीस स्टेशन व त्या अंतर्गत एकता पोलीस चौकी, प्रतापनगर खिंडीपाडा चौकी, खिंडीपाडा उषानगर पोलीस चौकी, विलेज रोड बीट या कार्यरत आहेत. सदर पोलीस स्टेशन व त्या अंतर्गत येणाऱ्या बीटमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असून भांडूप पोलीस स्टेशन व त्या अंतर्गत येणाऱ्या बीटचे अत्याधुनिकीकरण करणे अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, गृह विभागाचा एक विषय आहे. गुन्ह्यामध्ये जे बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, एखाद्या गुन्ह्यामधील आरोपीला जन्मठेप झाल्यास किंवा शिक्षा भोगत असताना त्याचा मृत्यू झाल्यास व एखाद्या अपघातात मृत्यू झाल्यास सदर गुन्हेगाराच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य केले जाते. परंतु सदर आर्थिक सहाय्य वेळेवर मिळत नसल्यामुळे त्या कुटुंबियांना कुचंबना होत असून बळी पडलेल्या गुन्हेगारांच्या कुटुंबियांना अनेक जाचक कागदपत्रांची मागणी करण्यात येते. अशामुळे त्यांना वारंवार पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतात. काही कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळतही नाही. त्यामुळे शासनाने बळी पडलेल्या गुन्हेगारांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याकरिता सुसूत्रता आणावी व कुटुंबांची होणारी कुचंबना थांबावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य या ठिकाणी यशवंत माने. अध्यक्ष महोदय, आपण मला सन 2023च्या अनुदानाच्या मागणीवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. माझी सदस्यांना विनंती की थोडक्यात आपले मुद्दे मांडावे. साधारणपणे 7 पर्यंत आपण सदस्यांना बोलायला संधी देऊ. 7 नंतर मंत्र्याची उत्तरं होती. सन 2022-2023च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. पर्यावरण व वातावरणातील बदल या विभागावरती मी बोलतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील गौण खनिज म्हणजेच मुरुम, दगड, माती व उत्खननाबाबतचा प्रश्न ऐरून आला आहे. मुरुम, दगड, माती यासाठी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या परवानगीवर राष्ट्रीय हरित लवाद्याने बेकायदेशीर ठरवत बंधने घातलेली आहेत. मुरुम, दगड, माती उत्खनन करण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी बंधनकारक असल्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे राज्यातील तसेच मुख्यतः सोलापूर जिल्ह्यातील गौण खनिज उपसा यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मुख्यतः
मुरुम व दगड उपसा मार्गातील करोडो रुपयाचा महसूल आपणाला मिळतो, परंतु पाठीमागील महिन्यापासून मुद्दे सगळे सांगा फक्त. मुद्दे बोला जरा. पाठीमागील महिन्यापासून तो बंद झालेला आहे. माझा सांगण्याचा उद्देश आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाची केंद्र सरकारची मोठ्या प्रमाणावरती कामं चालू आहेत, परंतु तात्पुरता जो परवाना असतो तो परवाना सध्या बंद केलेला आहे. कारण तो तहसीलदारला 500 ब्रासची, प्रांतला 2000 आणि कलेक्टरला 1 लाख ब्रासची परवानगी देण्याचा अधिकार आहे, परंतु पर्यावरण विभागाची प्रत्येक परवान्यासाठी परवानगी घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं लवादाने जाहीर केल्यामुळं शासनातील सर्व कामं सध्या ठप्प होण्याच्या मार्गावरती आहेत. कारण शासनाकडील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल, एडीबीचे काम असतील, बजेटचे असतील, 25, 15, 30, 54 या सर्व कामांसाठी मुरमाची दगडाची तर गरज पडतीच आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन पूर्वीप्रमाणेच तहसीलदारला 500 ब्रास, प्रांतला 2000 ब्रास आणि कलेक्टर साहेबांना 1 लाख ब्रासपर्यंत परवानगी देण्याची आपण गरज आहे. एवढीच मी विनंती करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे मनापासून आभार मानतो की 2020 साली 2 कोटी रुपयाचा आमदार फंड होता, तो 2020 साली 3 कोटी, 2021ला 4 कोटी आणि 2022ला 5 कोटी निधी केल्याबद्दल मी मनापासून सभागृहाच्या वतीने मी दादांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. सन्मानित सदस्य अबू आझमी साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मैं 2022-23 के बजट पर होम डिपार्टमेंट पे बात करने खड़ा हुआ हूं. अध्यक्ष महोदय, बजट में होम के लिए 33,036 करोड़ रुपया, मुंबई पुलिस के लिए 4,200 करोड़, डिस्ट्रिक्ट पुलिस फोर्स के लिए 16,125 करोड़, रेलवे पुलिस जीआरपी के लिए 529 करोड़, हार्बर पुलिस 190 करोड़, एटीएस के लिए 95 करोड़, इंटेलिजेंस के लिए 337 करोड़, एंटी करप्शन के लिए 117 करोड़. ऐसा लगता है कि सरकार जो है बिल्कुल यहाँ की पुलिस महकमे को अच्छी तरह ठीक ठाक करना चाहती है. इस बजट से जाहिर होता है. अध्यक्ष महोदय, मगर पुलिस और जनता के बीच में जो दूरी है ना, वो किसी तरह खत्म होना चाहिए. पुलिस का डर आम जनता के बीच से खत्म होना चाहिए. पुलिस का करप्शन बढ़ता जा रहा है. मैं ये नहीं कह रहा हूँ सारे पुलिस वाले करप्शन. फक्त मागण्या मांडा, फक्त मागण्या मांडा. क्या मांगी तो कर रहा हूँ, क्या कर रहा हूँ. ये पुलिस में कुछ लोग ऐसे हैं जो करप्ट हैं, जिसकी वजह से इसका नाम खराब हो रहा है. एंटी करप्शन डिपार्टमेंट है, उसमें 117 करोड़ दिया गया है. एंटी करप्शन डिपार्टमेंट ने पुलिस जब भेजा जाता है वो समझते हैं कि मेरी साइड ब्रांच चाहिए, तो एंटी करप्शन डिपार्टमेंट को ऐसा कुछ बनाया जाए कि पुलिस वाले वहां खुशी से जाएं. और अगर एंटी करप्शन में परमवीर जैसे लोगों को भेज देंगे जो करप्ट ही होंगे, तो क्या करप्शन रोकेंगे. भेजने के पहले कम से कम ये पता लगाना चाहिए कि कौन सा ऑफिसर एंटी करप्शन के खिलाफ है, जो करप्शन के खिलाफ है. इस चीज का बहुत जरूरी ख्याल करना चाहिए. अध्यक्ष महोदय, यहाँ पोस्टिंग, यहाँ जो अध्यक्ष महोदय पुलिस 20,000 से ज्यादा रकम खर्च हो रहा है, मगर प्रजा की एनजीओ, एक प्रजा एनजीओ है जिसकी रिपोर्ट है कि पेंडिंग केसेस इन्वेस्टिगेशन में जो 2000 बीच में थे उसकी तादाद थी 96,96067, 96,067, और ट्रायल के लिए पेंडिंग केसेस 24,907 केसेस. पता चलता है कि मुंबई शहर में पेंडिंग केसेस और ट्रायल इन्वेस्टिगेशन में बहुत बड़े हुए हैं. मेरा मानना है कि जब तक मुजरिमों को जल्द सजा नहीं होगी उस वक्त ये इनका हौसला इनका बढ़ता रहेगा. सरकार ने 2 कानून अच्छे बनाए. एक अभी बनाया इन्होंने, एक पास्को कानून बनाया अध्यक्ष महोदय, दूसरा कानून अभी उन्होंने बनाया एक शक्ति बिल का. और ये कानून अच्छा है, लेकिन फास्ट ट्रैक कोर्ट और 1 साल में सजा होने का जो सरकार ने कहा था उस पर बिल्कुल अमल नहीं हो रहा है. 3-3, 4-4 साल तक केसेस चल रहे हैं. जल्द से जल्द सजा होना चाहिए. हमारी जेलें ओवर क्राउडेड हैं, अंडर ट्रायल कैदियों की भरमार है. अध्यक्ष महोदय, मैं कहना चाहता हूं अध्यक्ष महोदय कि जल्द से जल्द ये सजा खत्म हो, ये केस खत्म हो, ताकि जो अंडर ट्रायल है वो जल्द छूट सकें. अध्यक्ष महोदय, क्राइम ज्यादा बढ़ रहा है, इसकी वजह, सबसे बड़ी वजह इसकी ड्रग है. लेकिन ड्रग पे अगर सरकार एक बार ये निश्चित कर ले कि पुलिस डिपार्टमेंट को यह आदेश देना है कि मुंबई को ड्रग फ्री करना है, क्या मजाल है कि ड्रग बिक जाए. एक बार मैं दादा से कहना चाहता हूं कि ये एक बहुत बड़ी मुसीबत मुंबई में है और ये ड्रग की वजह से क्राइम बढ़ रहा है, लूट मच रही है, सेक्सुअल जो है क्राइम बढ़ रहा है. इस पे कहीं ना कहीं रोक लगना चाहिए अध्यक्ष महोदय. इससे जिस तरह एंटी नारकोटिक सेल में एक ही डीसीपी है, जिस तरह से सेपरेट इकोनॉमिक ऑफेंस के लिए
महकमा बना हुआ है, ज्वाइंट कमिश्नर के अंडर में हर पुलिस स्टेशन के अंदर ये सेल बनाया जाए। अध्यक्ष महोदय, 2-3 चीजें बहुत जरूरी है। मैंने देखा एनपीआर के लिए 1 करोड़ 30 लाख रुपया प्रोविजन किया गया। पिछले साल 84 करोड़, शायद इसके पहले भी 50 लाख, पिछले साल 84 लाख, अब की बार शायद पिछले और इसके पहले 50 लाख प्रोविजन हुआ था। अध्यक्ष महोदय, सेंट्रल स्पॉन्सर स्कीम है ये, हर साल बजट में प्रोविजन क्यों किया जा रहा है? आबादी का एक बहुत बड़ा हिस्सा एनपीआर, सीएए और एनसीआर, एनपीआर के खिलाफ है, जो शक की नजर से इस कानून को देखता है। इसके पीछे दूसरा खेल खेला जा रहा है। मैं मांग करना चाहता हूं कि हम इसकी खुली मुखालफत करते हैं। इस एनपीआर के लिए फंड दिया जा रहा है। आप सबसे पहले लोग जिनको इसमें शक है उनको बुलाकर उनके शक को दूर किया जाए, मुतमईन किया जाए, उसके बाद जो है इसको लागू किया जाए। अध्यक्ष महोदय, पूरे मुंबई की सड़कों पर जब कोविड के लिए बड़े बड़े शेड बनाए गए थे, कोविड अब पुलिस वहां बैठती थी, अब वो शेड वहां से हट जाना चाहिए। अभी भी आधा सड़क पे आधी सड़कें रोकी हुई हैं, वो शेड जल्द खत्म हो जाना चाहिए। अध्यक्ष, नाकाबंदी जहां होती है उसकी वीडियो शूटिंग होना चाहिए। लोगों की शिकायत है कि एक समुदाय को ज्यादा परेशान किया जा रहा है, उसकी शक्ल देख करके, उसके ड्रेसेस देख करके, ऐसे लोगों की कंप्लेन है। मेरा कहना है कि ये वीडियो शूटिंग वहां होना चाहिए। ये जो है बिल्कुल एक बस इस पर थोड़ा सा मैं बोल देता हूं सर, और कुछ नहीं। अर्बन डेवलपमेंट पे सर 44,306 करोड़ रुपया बजट है। म्युनिसिपल कॉर्पोरेशन को अर्बन डेवलपमेंट की तरफ से बहुत फंड दिया जाता है, बेसिक कम्युनिटीज के लिए सर पैसा दिया जा रहा है। मैं कहना चाहता हूं, मानकू शिवाजी नगर हमारा इलाका है, बिल्कुल गया गुजरा इलाका है सर, बिल्कुल वहां पे मुंबई की सारे कचरा वहां आता है, सारे मेडिकल के जितने भी डिस्पोजल वहीं आते हैं, वहीं सब जलाए जाते हैं। जल्द से जल्द वहां का जो है जो डंपिंग ग्राउंड है वो खत्म किया जाए, एसएमएस कंपनी खत्म किया जाए, सड़कों को बनाया जाए। अध्यक्ष महोदय, अस्पतालों में दवाएं नहीं मिलती हैं और लोगों को पर्ची दी जाती है कि बाहर से दवाएं खरीद के लाओ। मैं श्योरिटी कीजिए कि अस्पतालों में सही दवाएं मिले। मैं सफाई का बहुत बड़ा वो है, सफाई के लिए कुछ ऐसा इंतजाम कीजिए। जो लेबर्स आप देते हैं ना, ये नगर सेवक और ऑफिसर मिलकर पैसा खा जाते हैं। जहां 50 होते हैं वहां 5 लगाते हैं। इसकी इंक्वायरी कीजिए, करप्शन है, इस पर सजा दीजिए और ऐसा कुछ कीजिए कि इलाकों में सफाई अच्छी तरह से हो जाए। मुझे उम्मीद है कि आप जरूर इस पर ख्याल करेंगे। और आपने मुझे पहले कहा है एमएमआरडीए के लिए जो है आप कमिश्नर से कहेंगे, एक एमएमआरडीए के कमिश्नर और एक कारपोरेशन कमिश्नर की एक ज्वाइंट मीटिंग अपनी अध्यक्षता में करवा दीजिए सर, बहुत सारे प्रॉब्लम सॉल्व हो जाएंगे। बहुत बहुत धन्यवाद, आपने मुझे बोल दिया, शुक्रिया। सरकार मंत्री काय निवेदन करायचं? अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने मान्य श्री प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेता विधान परिषद यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात मी विधानसभा नियम 47 अन्वये पुढील निवेदन करत आहे। मान्य श्री प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेता विधान परिषद यांचे विरुद्ध तक्रारदार श्री धनंजय रामकृष्ण शिंदे सचिव आम आदमी पार्टी यांनी दिनांक 8/1/22 रोजी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे लेखी तक्रार अर्ज दिला असून सदर अर्जाची पोलिसांनी चौकशी करून